शुभ दिवस. दारू प्यायल्याने पोट का सुटतं किंवा पोट का वाढतं? तेव्हा दारू प्यायल्याने प्रामुख्याने पोटावरती चरबी वाढते, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणू शकतो किंवा म्हणतात. आणि याची प्रमुख कारणे म्हणजे पोट का वाढते, तर एक अतिरिक्त कॅलरीज. काय होते पहा, दारूमध्ये कॅलरीजचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असते. हे पहिलं आणि प्रमुख कारण. 2 नंबरचं कारण कुठलं, तर मेटाबॉलिझम मंदावतं. यामध्ये काय होतं, मेटाबॉलिझम मंदावतं म्हणजे काय? दारू प्यायल्यावर शरीर अल्कोहोलला विषारी मानतं बघा, आणि यकृत आधी ते पचवण्याचे काम करत असतं, आणि यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. नंबर 3, पोटावर चरबी साठते. पोटावरती चरबी साठत असते. अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट थेट पोटाच्या सभोवती जमा होतात, म्हणजेच अंतर्गत अवयवावरील चरबी साठत जाते. अर्थात पोटावर चरबी साठते. नंबर 4, भूक वाढते बघा. आपली भूक वाढते. दारू प्यायल्याने भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो, आणि यामुळे जास्त कॅलरीज असलेले जंक फूड व स्निग्ध पदार्थ खाण्याची इच्छा होते. थोडक्यात भूक वाढण्यास सुरुवात होते. पाच नंबरचं कुठलं कारण असेल, तर पोट फुगतं. काय होतं, मद्यपानामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढत असते. मद्यपान जर करत असाल तर काय होतं, मद्यपानामुळे पोटातील आम्ल यांचे प्रमाण वाढतं, ज्यामुळे पोटाच्या आतील अवयवाला सूज येते. आणि मग काय होतं, यामुळे पोट गॅसने फुगल्यासारखे वाटते. पोटामध्ये गॅस होतो, पोट गच्च होते. तेव्हा दारू प्यायल्याने त्याचे हे दुष्परिणाम होतात. ते होणारे दुष्परिणाम पाच कोणते, तर अतिरिक्त दुष्परिणाम कोणते, म्हणजेच पोटाची ढेरी का वाढते, पोट का सुटतं दारू पिल्यानं, तर याची प्रमुख 5 कारणे आहेत. आणि ते म्हणजे अतिरिक्त कॅलरीज एक पहिलं प्रमुख कारण. 2 नंबर मेटाबॉलिझम मंदावतं. 3 नंबर पोटावर चरबी साठते. भूक वाढते. आणि 5 नंबर पोट फुगते. म्हणजे मद्यपानामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटातील आतील अवयवाला सूज येते, ज्यामुळे पोटात गॅस होतो, आणि हे देखील प्रमुख कारण आहे. तेव्हा दारू पिणं हे किती हितकारक आहे किंवा किती हानिकारक आहे, हे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. याचा विचार आपण केला पाहिजे. फायदेशीर असल्यास का फायदेशीर,
नुकसान काय होतं यानं मद्यपान केल्यानं, आणि दारू पिल्यावरती पोट का सुटतंय, तर याची आपण प्रमुख 5 कारणे पाहिली. तर कृपया दारूमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे कृपया धूम्रपान करू नका. याने मोठ्या मेटाबॉलिझमची मंदावतं बघा. यानं मेटाबॉलिझम मंदावतं. मद्यपान केल्याने मेटाबॉलिझम मंदावतं. दारू पिल्यावर शरीर अल्कोहोलला विषारी मानतं आणि यकृत आधी ते पचवण्याचं काम करत असतं. यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते, नव्हे थांबते सुद्धा. चरबी जाळण्याची प्रक्रिया थांबते, मंदावते. अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट्स थेट पोटाभोवती जमा होतात आणि म्हणजेच अंतर्गत अवयवावरील चरबी वाढत जाते. दारू प्यायल्याने भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात, त्या हार्मोन्सवर परिणाम होतो. दारू प्यायल्याने भूक वाढवणारे हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे जास्त कॅलरीज असलेले जंक फूड, स्निग्ध पदार्थ खाण्याची इच्छा होते. कधी? मद्यपान केल्यानंतर. आणि तेवढेच नाही, तर मद्यपानामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढत जाते. मद्यपानामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटाच्या आतील अवयवाला सूज येण्याची दाट शक्यता असते. मग त्यामुळे काय होते, पोटामध्ये गॅस होतो आणि पोट गच्च होतं, पोट फुगतं. तेव्हा कृपया या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की मद्यपान पासून दूर राहा. जर तुमचे पोटात सुटलं असेल, मद्यपानामुळे तुमचं पोट सुटलं असेल, पोटाचा गिर वाढला असेल, तर सुटलेलं पोट कमी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा, यावर उपाय काय उपाय सांगितला जाईल. तेव्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. मद्यप्राशन केल्यानंतर सुटणारं पोट कमी कसं करायचं, यावर उपाय सांगितलं जाईल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.